आजचा माझा जो विषय आहे, तो म्हणजे उपवास. ज्याला आपण इंग्लिशमध्ये फास्टिंग म्हणतो. मत्तकिशोरमाने 4था अध्याय 1 ते 11 या वचनामध्ये दिसून येईल, की येशू ख्रिस्ताचे 40 दिवस 40 रात्र अरण्यामध्ये परीक्षा घेण्यात आली आणि त्यावेळेला त्याला 40 दिवस 40 रात्र उपवासी ठेवण्यात आलं. सैतानाने त्याला काही खाऊ दिलं नाही, पिऊ दिलं नाही, अशा अरण्यामध्ये ती परीक्षा घेतली आणि अशा रीतीने उपवास हा जो आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. उपवास केल्यामुळे काय होतं? एक उपवास केल्यामुळे एक शारीरिक शुद्धीकरण होतं, एक आध्यात्मिक शुद्धीकरण होतं, बौद्धिक शुद्धीकरण होतं आणि आपलं आध्यात्मिक जे जीवन जे आहे, ते सफल होतं. अशा रीतीने उपवास जे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला दिसून येईल पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उपवासाचं आपलं उदाहरण सांगतात. मोशे जेव्हा सिनाई पर्वतावर गेला होता, ज्या ठिकाणी तो पर्वतावर गेला त्या ठिकाणी तो 40 दिवस त्या ठिकाणी होता आणि 40 दिवस तो त्या ठिकाणी त्याने उपवासच घातला आणि नंतर परमेश्वराचा प्रसाद त्यावर झाला आणि परमेश्वर त्याला 10 आज्ञा दिल्या. अशा रीतीने परमेश्वर प्रसाद होण्यासाठी हा उपवास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शारीरिक शुद्धीकरणासाठी उपवास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि 40 दिवसामध्ये हा जो दुःखसह समय आहे, त्यामध्ये परमेश्वराने दिलेली संधी आहे, जेणेकरून आपलं शुद्धीकरण व्हायसाठी आपण उपवास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वर करो 40 दिवसामधले आपले जे उपवास आहेत, ते सफल हो, ही एकच प्रार्थना मी आज करत आहे. धन्यवाद.